पिढीची होय छाप माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंबर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा. वीणा, अगं ए वीणा. सासूबाई, कुकरचं झाकण निघालं की पटकन फोडणीला टाकते. अगं स्वयंपाकाची वेळ झाली तरी सुद्धा अजून तुझं जेवण झालेलं नाहीये. काय करतस? आणि काय ग बाई हा तुझा अवतार? चांगली झडझडून साडी पदर खोचून स्वयंपाक करायचे मी. सासवेला जरा म्हणून कामाला हात लावू दिला नाही कधी. सासूबाई, होतच आलाय स्वयंपाक. काल रात्री पाणी नव्हतं ना, मग आज सकाळी पाणी आल्यावरती पाणी भरलं, कपडेही लगेच धुवून टाकले. तुम्ही थोडी जास्तीची भांडी काढली होती, ते मोठे डबे पिंप सगळं. तुझ्या काहीही सबबी नको आहेत मला. सगळी कामं कशी अगदी वेळच्या वेळी झाली पाहिजेत. सकाळपासून आपले बसवडे घालायची सवय झालीये. चल जा, आटप लवकर. पण मी सकाळी 4 वाजल्यापासूनच उठलीये, 1 मिनिटही नाही बसलीये. काळ्या वाटणाचं कालवण करायचं होतं, ते वाटण वाटून घेतलं. सगळं होत आलंय, थोडासा उशीर झाला. कुणाला उलट उत्तर देतेस का? हा, आणि मला काय कौतुक सांगतेस तुझ्या कामाचं? आमच्या घरातले सगळेजण राबतायत. सगळेजण ग्रॅज्युएट आहेत, म्हणून सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या तरी आहेत. नाही तर तू अडाणी कुठली, धड SSC सुद्धा पास नाहीयेस. कोण देणार तुला नोकरी? बरं चला, कमाई नाही तर नाही, घरातलं काम तरी नीट वेळेवारी करायचं, तर तेही नाही. सासूबाई, मला पण शिकायचं होतं, खूप मोठं व्हायचं होतं. पण परिस्थितीच अशी ओढवली की शिक्षण सगळं अर्धवट सोडायला लागलं. आता ह्यात माझी काय चूक आहे सांगा ना. चूक तुझी नाही ग बाई, आमचीच चूक आहे. अडाणी सून वाजत गाजत घरात घेऊन आलो. रामा रामा, या यशवंतालाही ना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्याने तुलाच पसंत केली. केवढ्या इच्छा होत्या तुझ्या लग्नाबद्दल. कसला सगळा मेला दळिद्री कारभार. तुझ्या बापाने तुझ्याच अंगावर सोनं घातलं नाही, तिथे आम्हाला काय देणार? पुरे आता रडू नका. भरल्या घरात रडायची गरज नाहीये, कुणी मेलं नाहीये इकडे. गप्पा बस. वहिनी, चल लवकर जेवायला वाढ, लगेच कामावर जायचंय मला. ह्या ज्या 2 नोकऱ्या आहेत ना, त्या तुझ्यामुळे कराव्या लागतायत मला. आणि आता बघतेस काय, आता उभी नको राहूस, लवकर जेवायला वाढ, भूक लागलीये मला. कुठून वाढणार? वाट बघावी लागेल हो बाई तुला. महाराणींचं सगळं कसं अगदी सावकाश चाललेलं असतं. अगं इतक्या हळू कामं करायची की शेवटी आपणच म्हटलं पाहिजे, चल बाजूला हो, मी घेते करून म्हणून. आता काही बोलतेय का बघ. ही पक्की ना खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे. शिक्षणात तर मठ्ठ आहेच, निदान घरकाम तरी नीट करावं, तेही नाही. अगं मी बघ, सकाळी DTPचं काम करते, नंतर 12 ते 6 शाळेमध्ये टायपिस्ट म्हणून काम करते. अगं किती कष्ट करते मी, घराला हातभार देखील लावते. आणि त्या बदल्यात काय ग मागते मी? वेळेवर फक्त जेवण मिळावं एवढंच ना, पण तेही नाही. अगं माझ्या हातनं जरा जरी चुकलं असतं ना काही, तर माझ्या सासरीने अगदी आकाश पाताळ एक केलं असतं. कधी कधी तर ती ह्यांना भडकवायची, सासऱ्यांना सुद्धा भडकवायची. कसे दिवस काढले मी तिच्या हाताखाली देव जाणे. म्हटलं आता माझी सून आली आहे घरी, 4 चांगले दिवस मलाही दिसतील, तर कसलं काय, मेलं माझंच नशीब फुटकं. अगं ए बाई, तुला काही कळतंय का? मीनावंच फक्त 1 मिनिट थांबा, सगळं होत आलंय. भाजीला वाफ आली ना की गरमागरम वाढते तुम्हाला. शी, आता खरोखर वैताग आणलं हिनं.
एक काम धड जमत नाही हिला. बिचारा माझा भाऊ, बिचारा दिवसभर राबतो त्या ध्यानचंद शेटकडे. आणि बाबा अगं ह्या वयात सुद्धा त्याच्या दुकानात काम करतात. दोघे मिळून बिचारे किती काम करतात माहित आहे का तुला? आणि त्यांच्या जीवावरती तो ध्यानचंद शेठ शहरामध्ये दुकानांच्या शाखा उघडतोय. आता बघत काय बसलीयस? 8 पैसे बघ लवकर. बरं मला सांगा, मी केलेलं भरतकाम आवडलं तुम्हाला? अगं आवडले म्हणून काय विचारतेस? आणि तुझे टाके इतके सुबक असतात ना. आणि तू ते मध्ये मध्ये आरसे लावलेस ना ब्लाऊजवर आणि भरतकाम केलेस, त्या पॅटर्नला तर खूप मागणी आहे. निर्मलाताई, मी ना 6 ब्लाउजेसच्या बाह्यांच्या काठाला लांबट मोती लावले होते आणि क्रोशाने मण्यांची जाळी करून लावली होती गळ्याला. ते आवडले? अगं ते तर हातोहात संपले सुद्धा. खरंच विणा, खूप कौशल्य तुझ्या अंगी. तुझ्या या भरतकामाला मोठी मागणी आहे. आणि ह्या बाबतीत एक आनंदाची बातमी. काय? आपल्याला आता भरतकाम केलेल्या ब्लाउजेसची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. तुला आता कंबर कसून कामाला लागायला हवं. हा निर्मलाताई, तुम्ही ही इतकी आनंदाची बातमी दिली आहे मला. मी आता लगेच नवीन नवीन पॅटर्न तयार करायला घेते. मला खूप आवडतो हे काम. बरं विणा, हा तुझ्या कामाचा हिशेब मी तयार करूनच ठेवला होता. घे. तुझा गळा माझा गळा, तुझा गळा माझा गळा. हा तुझ्या कामाचा हिशेब मी तयार करूनच ठेवला होता. घे. आणि हो, आता ऑर्डरही मोठी मिळाली आहे, तेव्हा नफ्याचं प्रमाणही वाढणार आहे. तुला पैसे वाढवून देईल. निर्मलाताई, तुमचे आभार कसे मानावेत मला खरंच नाही कळत आहे. अगं आभार कसले मानतेस विणा? ही तर तुझ्या मेहनतीची कमाई आहे. निर्मलाताई, माझं काम शहरातल्या बायकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तर तुम्हीच केलंत ना. मला थोडे पैसे सुटले आणि कामाचा आनंद तर इतका मिळाला. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या माझ्या पाठीशी कायम, आणि तुमचा आधारही. अगं वीणा, माझे आशीर्वाद तर आहेतच पोरी तुझ्या पाठीशी. बरं, भरतकामासाठी ब्लाउजेस तुझ्या घरी पाठवू का? अगं मोठा लॉट आहे. नको, म्हणजे तुम्ही स्नेहलकडेच ठेवा. मी असाच डबा पोचवून येता जाता तिच्याकडनं घेईन. म्हणजे तू तुझ्या सासरच्यांना काहीच बोलली नाहीस? अगं तू इतके कष्ट करून हे पैसे मिळवतेस, शिवाय घरातली सगळी जबाबदारी सांभाळून हे काम करतेस, हे त्यांना कळू दे. अगं खरं तर त्यांनी तुझं कौतुक करायला हवं वीणा. कदाचित माझ्या सासरी मी हे असं काही काम करते हे कळलं तर त्यांना नाही आवडायचं आणि माझं हे काम बंद होईल. मला हे व्हायला नकोय. मला माझ्या मुलाला खूप मोठं करायचं आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी मला पैसा हवाय. माझी जशी अवस्था झाली ना तशी त्याची होऊ नये या हेतूने मी हे काम सुरू केलंय. निर्मलाताई, रात्री सगळे झोपले ना की मग मी हे काम करते. उद्या हे सगळं उघडकीला आलं ना तर मोठी पंचायत होईल बाई. नाही, सध्या नको. म्हणजे मी सांगेन त्यांना, पण काळ वेळ बघून सांगेन. पण निर्मलाताई, आत्ता तुम्ही नका ना बोलू आमच्या घरातल्या कुणाजवळ. तू काही काळजी करू नकोस. तुझ्याकडे पाहिलं ना की तुझ्या वडिलांची, शंकरभाऊंची खूप आठवण येते. त्यांना खूप हळहळ वाटायची. अपराधीपणा वाटायचा की मला पुरेसं शिक्षण देऊ शकले नाहीत ते. तू आपल्या कुटुंबासाठी एवढं काम करतेस, त्याचा अभिमान वाटत असेल त्यांना. बरं, मी येते आता, नंतर खूप उशीर होईल. ये, चला येते. सावकाश जाऊ. हो, आणि हो, स्नेहलला सांग वेळ मिळेल तेव्हा येऊन जा घरी. नक्की हं? सांगते. आठवणीने सांग. हो. सावकाश सावकाश जा. हा हं. वीणा, आज सकाळी स्वयंपाकाला परत उशीर झाला ना तुला? तुझ्यामुळे आईची बोलणी मला खावी लागतात. आई तर बोलतच असते, मीनाची तणतण चालू असते. का करतेस तू असं? का अपमान करून घ्यायची हौस आहे का तुला? अहो, सकाळी स्वयंपाकाला लागणार तर तेवढ्यात सासूबाई म्हणाला आत्ताच्या आत्ता धुणं धुवून टाक. मी म्हटलं सकाळीच धुतलं होतं. तर मलाच म्हणाल्या तू अडाणी ती अडाणीच राहणार. आज सकाळी पाणी जास्त उरलं होतं म्हणून मी माझ्या बाहेर जायच्या याच्या 5-6 साड्या भिजवून ठेवल्या होत्या. खरं तर तुझ्याच डोक्यात यायला हवं होतं. अगं मग बरोबर आहे आईचं. तुला नको होतं का हे सुचायला? आणि
थोडं काम जास्त पडलं तर कुरकुर का करतेस तू? अहो कामच इतकी असतात तरी मी झटपट कामं करते, पण दिवसाचा वेळ अपुराच पडतो मला. कामातनं जराही उसंत नाही मिळत. वीणा, आम्ही दिवसभर नुसते बसलेलो असतो असं म्हणायचंय का तुला? आम्हीही राबतच असतो. आमची कामं फार वेगळी आहेत तुझ्या कामांपेक्षा. डोक्याची कामं आहेत, बुद्धी चालवावी लागते. अशिक्षितासारखं नाही, नुसतं कामं झाली हात झटकले की संपलं. जाऊ दे, तुझ्यासारख्या अशिक्षित बाईला काय कळणार म्हणा ते. असं हिणवू नका हो. खूप लागतं जीवाला. थोडासा माझ्या बाजूने पण विचार करा ना. वीणा, तूच सांग मला, मी कुणाकुणाच्या बाजूने विचार करू? शेठजींच्या दुकानाची नवी शाखा मुंबईला उघडणार आहे. तिथे बसतान बसेपर्यंत निदान महिनाभर तरी अण्णांनी जाऊन राहावं असा आग्रह धरलाय त्यांनी. आता त्यांना माहिती आहे आपल्याला पैशांची निकड आहे, आपण त्यांचा आग्रह मोडू शकत नाही. पण कसं पाठवणार अण्णांना? पण ते गरजवंताला अक्कल नसते म्हणतात तेच खरं आहे. माझाही नाईलाज आहे, काय करू आता? अहो कदाचित शेटजींना ह्या कामासाठी मामांजी सगळ्यात योग्य वाटले असतील. त्यांच्या अनुभवामुळे, चोख कामामुळे त्यांनी आपल्या मामांजींवरती ही जबाबदारी सोपवली असेल. मामांजींच्या उत्तम कामाची ही पावतीच आहे ना. अगं वीणा, काय बोलतेस तू? धन्य आहे तुझी, हात टेकली तुझ्यासमोर. तुला माहिती आहे अण्णांची तब्येत ठीक नसते, तब्येतीच्या कुरबुरी सारख्या चालूच असतात. त्यात मुंबईला जाऊन राहायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? किती ताण आहे, किती कष्ट आहे. शिवाय त्यांची तब्येत साथ देत नाही. हवा मानवेल की नाही, जेवणा खाण्या राहण्याची काय व्यवस्था होईल, कसं कळत नाही तुला? अशिक्षित अडाणी बाई आहेस तू. माझंच चुकलं. तुला चहूबाजूनी विचार करणं जमणारच नाही. अहो पण सासूबाईंनी ना बास, खूप थकलोय आता मी. आईचं त्या वेळेलाच ऐकायला हवं होतं. एखादी 10वी पास, निदान DTP ऑपरेटिंग येत असणारी मुलगी बघायला हवी होती. निदान तिने नोकरी केली असती. वाढत्या खर्चाची तोंड मिळवणी करणं सोपं गेलं असतं. घरातलं सगळं काम मी करते. स्वतःसाठी एक पैसाही कधी खर्च नाही करत मी. घरातलं धान्य, भाज्या लांबून लांबून आणते, वजन वाहून आणते. ह्या सगळ्याची काहीच मोल नाहीये का? वीणा, अगं ही कामं सगळ्या बायका करतात. त्यात नवल काय ते विशेष? सध्या रोख रकमेची गरज आहे. आजोबांनी ही जागा त्यावेळी पागडीमध्ये घेतली होती म्हणून ठीक आहे, तीही आता घाण पडली आहे. आपल्याला इथे राहू देत आहेत हे नवल आहे, नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण. डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ? नको. तू तुझी कामं नीट व्यवस्थित डोकं टाळ्यावर ठेवून कर म्हणजे झालं. तेवढा आराम पडेल मला. झोपतोय मी आता. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. हे गेलेत महिन्याभरासाठी, पण यशवंता म्हणत होता की त्यांचा मुक्काम वाढू पण शकतो. कसं काय होणार ग यांचं? जेवण खाण, औषध पाणी, स्वतःचे कपडे स्वतःच इस्त्री करून घ्यायचं. आता या वयात त्यांचं त्यांनाच सगळं करून घ्यावं लागणार ग. काळजी वाटते ग त्यांची. अगं आई, मग काय करायचं? नोकरी तर नाही ना सोडता येत. अण्णांना जाणं भागच होतं. अगं नाहीतर मग आपल्या महिन्याभराचा खर्च कसा भागणार? मी सुद्धा 1.5 नोकरी करते, पण माझा सगळा पगार तू बँकेत टाकतेस ना. अगं मग काय करणार? उद्या पटकन तुझं लग्न उभं राहिलं तर हातात थोडी रोकड हवी ना. सासूबाई, मीना माणसांना नुसता चहा चालत नाही ना, त्याच्याबरोबर खायला काहीतरी लागतं, नाही तर त्यांना ॲसिडिटी होते.
म्हणून थालीपीठाची तयारी करत होते. तुमचा चहा होईपर्यंत पटकन थालीपीठ आणते. आणि स्वयंपाकाचं काय केलंस बाई? यशवंत येईल हो एवढ्यातच. त्याला म्हटले जेवणच जा ऑफिसला. ही अजून काही झालं नाहीये, पण पटकन तयारी करते मी. रामा शिवा गोविंदा. अगं गेल्या जन्मी मुंगी बिंगी होतीस की काय ग तू? हा, त्या मुंग्या सुद्धा त्यांची कामं अगदी पटापटा करतात. काय करत होतीस सकाळपासून एवढं? आई सकाळपासून मामांजींची सगळी तयारी आटपत होते. अण्णांची तयारी काय होती ग? उगाच आपलं काहीतरी सांगायचं. उशिरा उठली असशील. सकाळी 4लाच उठले. कालच बेसन भाजून ठेवलं होतं. आज लाडू वळले, चिवडा पण केला. मामांजींच्या सगळ्या कपड्यांना इस्त्री केली, त्यांची बॅग भरली. तिथे पोचल्यानंतर औषध घ्यायच्या आधी काहीतरी खायला हवं म्हणून मेथीचे पराठे केले. पण ह्यांना आवडत नाहीत ना पराठे, म्हणून आता दुसरी भाजी टाकते. बाकी सगळं बघ तरी एवढंसं काम केलं आणि कसं फुगवून सांगते ती. बघ ग कोणाचं पत्र बघते. काय ग? मीनाला उलट उत्तर द्यायची हिंमत कशी झाली तुझी? धाकटी असली तरी नणंद आहे तुझी, समजलीस ना? हा. अगं आई, दादाच्या नावाचं पत्र आलंय. थांब उघडून बघते कोणाचं आहे. बघ ना कोणाचं आहे? बघते ग. अगं आई, एक मस्त बातमी आहे आपल्याकडे. चल चल लवकर ओळख. आपल्याकडे कोण येणार आहे बघू. नाही ग, कोण येणार आहे? सांग लवकर, सांग कोण येणार आहे? बाब्या मामाचं पत्र आलंय. बाब्याचं पत्र आलंय? बाब्या येतोय आपल्या घरी? अगं बाई काय सांगतेस काय? ते नाही येत. आता मस्त मजा येणार आहे. बाब्या मामा येणार आहे. अगं माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाब्या मामा, मी कधी पाहिलं नाही या मामांना. बाब्या मामा, अगं माझा भाऊ. खूप श्रीमंत आहे तो. सिनेमातले सगळे नट नट्या त्याचे मित्रमैत्रिणी आहेत. मोठ ठेवणीतले कपडे काढ, ते धू आणि इस्त्री करून ठेव. आणि 4 दिवस तूही जरा बऱ्या साड्या नेस, ठीक आहे? कोण हे मामा? सगळं घरदार त्यांच्या भोवती फिरायला लागले. पण गेल्या 1.5 वर्षात कधी त्यांचं पत्र नाही, काही पत्ता नाही. आणि अचानक कसे? बघूया, आल्यावर कळेलच ना. काय बाकी यशवंतराव, काय म्हणते तुझी नोकरी? हं? छान चालली. अरे हो, हे बघ, तुझ्यासाठी लंडनमध्ये मी एक जॉब बघितलाय, कळलं की नाही? हं? खटपट मी स्वतः करणार आहे. हं? मग मला घरातनं बाहेर पडायचं काही निमित्तच राहिलं नाही ना. आणि आमच्या घरातनं तुम्हाला फोनही नाही करता आला. त्याने लंडनहून आपल्यासाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्यात का अजून? डॉक्टरांनी तुला हॉस्पिटलात हलवायला सांगितलंय. ॲम्ब्युलन्स बोलवायची, त्याच्यासाठी खूप पैसे लागणार आहेत. यशवंता, अरे मला मान्य आहे रे, तो चुकला, खोटं बोलला आपल्याशी, फसवलं त्याने आपल्याला. पण